स्वातंत्र्य मिळवल्यानंतर खरं म्हणजे हा प्रश्न चिघळत ठेवण्यापेक्षा जर त्याच वेळी सोमनाथाचा जसा जीर्णोद्धार केला तसा जर तो सोडवला असता तर तो त्या अर्थाने पक्षीय राजकारणाचा मुद्दा झाला नसता. ओके. राम जन्मभूमी हा राष्ट्रीय राजकारणाचा मुद्दा आहे का, तर तो असणं स्वाभाविक आहे आणि त्यात काही गैर नाहीये. कारण राष्ट्रीय राजकारणाचे मुद्दे हे भारतात म्हणजे कुठल्याही देशाच्या अस्मितेचे गौरवाचे मुद्दे असतात. 90च्या कालखंडात म्हणजे परत हे सगळे संदर्भ कशा करता सांगतोय तर आपल्याकडे असं झालं की पंतप्रधान राजीव गांधी यांना प्रचंड मोठी बहुमत मिळालेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा शहाबानू या पीडित महिलेकरता एक जो निकाल दिला होता पोटगी मिळण्याचा, तो निकालाविरुद्ध इथलं मुस्लिम मानस संतापलं. तो त्यांना त्यांच्या शरियामध्ये धर्मामध्ये हस्तक्षेप वाटला. दुर्दैवानी तो जो निकाल होता तो मुस्लिम महिलांच्या सुधारणेकरता आहे अशी मानून जर प्रबोधन केलं असतं तर कदाचित वेगळं चित्र निर्माण झालं असतं. पण तसं न होता संसदेत बहुमताच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला गेला. मला असं वाटतं की तिथनं ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचा जो त्यातला जो प्रवेश आहे तो तिथनं सुरू होतो. मुळात हे सगळं आंदोलन त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी पुढाकार घेतला होता. पण हे आंदोलन देशव्यापी का झालं तर विविध प्रकारचे संत, महंत, शंकराचार्य, विविध पीठ, मंदिरं या सगळ्यांनी हे आंदोलन आपलं मांडलं म्हणून ते देशव्यापी झालं. त्यातला विश्व हिंदू परिषदेचा सहभाग हा संघटनात्मक किंवा कॅटलिस्ट स्वरूपाचा होता. परंतु मग मी जसं म्हटलं ना की राजीव गांधी आणि दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. मग आपली चूक सुधारण्याकरता मंदिराचं कुलूप उघडण्यात आलं. परंतु तोपर्यंत कारण नसताना मतपेटीच्या राजकारणात या सगळ्या आंदोलनाकडे बघितलं गेलं आणि या आंदोलनाला खरं म्हणजे हे आंदोलन कशाच्या विरोधातलं आहे तर हे परकीय सत्तेच्या विरोधातलं असं आंदोलन आहे. परकीय गुलामगिरीची, जुलमाची अशा विरोधातलं आंदोलन. तर त्याला कारण नसताना हिंदू मुसलमान असा रंग देण्यात आला. त्यातून संदर्भ बदलले गेले आणि मग त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली. त्या रथयात्रेला बिहारमध्ये अडवलं. आता संदर्भ लक्षात घ्या की बिहारमध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. या बिहारच्या निवडणुकामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा अजेंडा काय होता तर आम्ही वक्फ कायदा हा भासण्यात गुंडाळून टाकू सत्ता मिळाली तर. म्हणजे परत एकदा हिंदू विरोधी मानसिकता जी आहे किंवा हिंदू विरोधी भूमिका घेण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे 90च्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक राम मंदिराच्या आंदोलनाला पाठबळ मिळत गेलं. हे आंदोलन अधिक व्यापक झालं